संविधान सभा आणि संविधान म्हणलं की आपल्याला डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचं नाव अत्यावश्यक पद्धतीने घेणं गरजेचं आहे. कारण यासाठी की संविधान सभेची पहिली बैठक या दिवसापासून ते संविधान स्वीकार करेपर्यंत आणि त्यापासून संविधान अंमलात आल्यानंतरही डॉक्टर राजेंद्र प्रसादांची भूमिका अद्वितीय आहे. याचं महत्वाची दोन चार महत्वाची कारण या पॉइंट ऑफ व्ह्यू बघता येईल. पहिलं कारण असं आहे की संविधान सभेची पहिली बैठक ते संविधान पूर्ण होईपर्यंत अगदी निष्पक्ष पद्धतीने चर्चा करणे, संविधान सभेमधल्या सर्व सदस्यांना बोलू देणे, सगळ्यांचं संभाषण प्रॉपर पूर्णपणे करू देणे, यात निष्पक्ष पद्धतीने त्यांची भूमिका अद्वितीय आहे. कारण संविधान सभेचे अध्यक्ष म्हणून ही भूमिका सर्वात महत्वाची असते. तेव्हाच तर संविधान सर्व पक्षीय पद्धतीने आणि सर्व बाजूने मुद्दे ऐकून घेतले जाऊ शकतात. त्यानंतर 1950 पासून तात्पुरते राष्ट्रपती, 1952 पासून ते 62 पर्यंत पूर्णकालीन राष्ट्रपती, असा एकूणच 1946 पासून 62 पर्यंत देशाचा महत्वाचा टर्निंग पॉइंट असलेल्या कालावधीमध्ये नेतृत्व करण्याची जबाबदारी ज्यांच्याकडे मिळाली ते म्हणजे डॉक्टर राजेंद्र प्रसाद.